नमस्कार. आता आपण वसई विरारमध्ये उपस्थित आहोत. गेल्या काही दिवसांपासून आपल्याला जर माहिती असेल तर चर्चा आहे, की वसई विरारमध्ये महापौर बसणार, कधी बसणार, कोण बसणार आणि सततचं जे ऑपरेशन लोटसची चर्चा आहे, ते खरंच वसई विरारमध्ये होणार आहे का? की खरंच ऑपरेशन व्हिसल होणार आहे? यावरच आता चर्चा वाढायला लागली आहे. जेव्हा महापौर बसायची वेळ आली आहे, तेव्हा त्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत आणि जर आपल्याला माहिती असेल, तर बहुजन विकास आघाडीची या ठिकाणी जी आहे ती एकाती सत्ता आलेली आहे. 70 नगरसेवक बहुजन विकास आघाडीचे +1 काँग्रेस असं म्हणत 71 नगरसेवक जे आहेत ते आता बहुजनच्या ताब्यात आलेले आहेत आणि ह्याच बरोबर 43 नगरसेवक जे आहेत ते भाजपचे आहेत आणि एक नगरसेवक शिंदे गटाचा आहे. म्हणजे 44चा आकडा यावेळेस महायुतीकडे आहे. असंच आता उद्याच्या दिवशी म्हणजे 3 फेब्रुवारीला महापौर बसणार आहे आणि तब्बल 5 वर्षानंतर वसई विरार महानगरपालिकेला आपला महापौर मिळणार आहे. बहुजन विकास आघाडीने आपला गड राखला आणि ह्या ठिकाणी जे आहे ते भाजपला मात दिली. परंतु इतकं सगळं होत असताना भाजपा शांत कशी बसेल? पालकमंत्री भाजपचे, खासदार भाजपचे, तिन्ही आमदार महायुतीचे असं असताना भाजपने वसई विरारमध्ये ऑपरेशन लोटस राबवायला सुरुवात केली आहे का? होणार आहे का? अशा चर्चा रंगत असताना माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्टपणे सांगितलं, की असं काही आहे नाही आणि त्यांना आपल्या नगरसेवकांवर विश्वास आहे. तर दुसरीकडे जिथे ऑपरेशन लोटस होणार की नाही अशी चर्चा होत असताना आता भाजपचे नगरसेवकच नगरामधून गायब असल्याची चर्चा रंगत आहे. घोडबंदरच्या एका हॉटेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या हॉटेलमध्ये ते का आहेत, कशासाठी आहेत? खरंच महापौर बसायच्या आधी भाजपला आपल्या नगरसेवकांवर विश्वास नाहीये का? हा अविश्वास दाखवला जातोय का? अशा अनेक चर्चा रंगत असताना आपण आता माजी आमदार राजेश पाटील यांच्याशी बोलणार आहोत. कारण आता खूप अशा चर्चा आहेत. परंतु महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की बहुजन विकास आघाडी जी विश्वासार्हता सध्या आपल्या नगरसेवकांवर दाखवते, ती इतका देशाचा सगळ्यात मोठा पक्ष का दाखवू शकत नाही? हा प्रश्न आहे. सर नमस्कार. भाजपा देशातला सगळ्यात मोठा पक्ष, परंतु आज वसई विरार सारख्या एका छोट्या शहरामध्ये आपले नगरसेवक लपवायला लागतायत. काय सांगाल? नाही, खरं म्हणजे सत्ताधारी जे भाजप किंवा युती आहे, त्यांचे नगरसेवक जे आलेले आहेत निवडून, जनतेने निवडून दिलेले आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. शेवटी जनता जनार्दन आहे. आम्ही आमचे जे नगरसेवक आहेत, आजही लोकांमध्ये फिरतात, लोकांच्या कार्यक्रमामध्ये जातात, सुखादुःखामध्ये जातात आणि जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते लोकांनी सुरूही केले. त्या रस्ते असतील, जिकडे पाईपलाईन टाकायचं काम चालू आहे करायचं, ते काम चालू केलेलं आहे. त्या लाईटचे विषय असतील, गटरचे विषय असतील किंवा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संवाद साधून त्यांची कामंसुद्धा करायला सुरुवात केलेली आहे. हं. त्याच्यामुळे आमचा जो नगरसेवक निवडून आलेला आहे, एवढ्या वर्षापासून आमचा जो आप्पांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काम केलेलं आहे, तर त्यांचं एकच शिकवण आहे आमची, की जनतेमध्ये जा आणि आमचा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. जेव्हा ऑपरेशन लोटसची चर्चा सुरू होती, आमदार राजन नाईकना पण विचारण्यात आलेलं. ते म्हणाले, "जनतेने कौल दिलेला आहे, आम्हाला तो मान्य आहे आणि असं असं कोणतंच ऑपरेशन इकडे होणार नाही." त्यामुळे जे गैरसमज निर्माण होत होते, राजन नाईक यांनी पूर्णपणेच मोडकळीस काढलेले. मग आता कशासाठी? म्हणजे हे हॉटेलवर जाणं किंवा इतके दिवस हॉटेलवर जे नगरसेवक आहेत, तर काय वाटतंय? हे कुठे दर्शवते? कोणती दिशा आहे? नाही, वास्तविक कुठे एकत्र ठेवणं, हं. म्हणजे त्यांच्यावर विश्वास दाखवल्यासारखं आहे. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये निवडून दिल्यानंतर ते पूर्णपणे स्वतंत्र आहेत. त्यांना कुठेतरी असं बंधन करून ठेवणं आणि गेल्या 3 दिवसापासून ठेवलंय असं ऐकलंय मीडियाच्या माध्यमातून. म्हणजे याचा अर्थ जनतेने जो कौल दिलेला आहे, तो कौल स्वीकारून त्यानं जनतेमध्ये राहणं अपेक्षित होतं आणि लोकांना अशा गोष्टी आवडत नाहीत. जेव्हा नगरसेवक म्हणून किंवा लोकप्रतिनिधी कोणी, आमदार असेल, खासदार असेल, नगरसेवक असेल किंवा इतर पदाधिकारी म्हणून निवडून देतात, तर त्यांनी लोकांच्या समोर राहावं हे अपेक्षित असतं आणि लोकांची कामं करावी. भले उद्या महापौर पदाची निवडणूक आहे, हार-जीत ही होणारच आहे. शेवटी ज्याची मेजॉरिटी आहे आणि वसईला एक संस्कृती आहे, की वसईमध्ये कुठल्याही प्रकारचे राजकीय परिस्थितीमध्ये आजपर्यंत कधी हेवे-दावे मतभेद किंवा तीव्रता अशी तयार झालेली कधीही बघितली नाही आपण. हं. म्हणजे जेव्हा 2009ला महानगरपालिका स्थापन झाली, तेव्हा पण काही वातावरण जे होतं, त्या वातावरणामध्ये काही 17-18 नगरसेवक विरोधी पक्ष निवडून आलेले. तेव्हा सुद्धा ह्या वसई तालुक्याने बघितला अनुभव, निवडणूक झाली, विषय संपला. त्याच्यामुळे मध्यंतरी जी ऑपरेशन लोटस वगैरे जी गोष्ट चालली, आपणही सांगितलं, की लोकं तोंडात शेण घालतील. तर वसई हा संस्कृत नागरिकांचा तालुका आहे. इथे खूप सुज्ञ लोकं राहतात. इथे आलेले भारतातली संपूर्ण राज्यामधले लोकं आहेत, स्थानिक आहेत. परंतु इथे आलेला माणूस हा एकमेकांच्या एवढा अंतर्मनामध्ये घुसलेला आहे, की एकमेकावर प्रेम करणार आहे, विश्वास ठेवणार आहे. त्याच्यामुळे कुठे कोणाला न्यायचं आणि अविश्वास दाखवायचा याच्यापेक्षा त्यांनी जनतेमध्ये राहिले असते, तर लोकांना ते नक्की आवडलं असतं.
सर आता एका बाजूला जे आहे, निवडून आल्यानंतर कामाला सुरुवात व्हायला पाहिजे होती. कारण खूप कामं आहेत, जी अनेक वर्षांपासून रखडलेली आहेत. अशातच आता पळवापळवी, लपवालपवी हे राजकारण महाराष्ट्रामध्ये होत असताना आपण पाहिलंच आहे काही वर्षांपूर्वी. आता वसईसारख्या छोट्या शहरासाठी होतंय. काय सांगाल? कुठेतरी बहुजन विकास आघाडीची भीती वाटायला लागली आहे का? समजू शकतो आपण. कारण बहुजन विकास आघाडी ही छोटा पक्ष असलेली आघाडी आहे, असं वारंवार सांगितलं गेलं. आम्ही यांना पूर्ण नेस्तनाबूत करू किंवा आम्ही यांची शिट्टी गोल करू, असे अनेक विधानं आपण ऐकलेली आहेत. परंतु शेवटी कोणाला गोल करायचं, शिट्टी गोल करायची का पक्ष नेस्तनाबूत करायचा, ही जनतेने दाखवून दिलेलं आहे. हं. हा विजय जनतेचा आहे, कार्यकर्त्यांनी मिळवून दिलेला विजय आहे. त्याच्यामुळे असं तोंडाने सांगून कधी काही गोल होत नसते. त्याची प्रचिती आता आलेलीच आहे. त्याच्यामुळे आज माझं तर असं आव्हान राहील, की निवडून आले 115 नगरसेवक, म्हणजे 43 भाजपचे आहेत, 1 सेनेचा आहे, आमचे 70 आहेत, 1 काँग्रेसचा आहे. हे लोकांच्यासाठी निवडून आले. तर आपण एकत्र राहू ना. आणि मी एवढं आवाहन करेन त्यांना, का उद्या जी महापौर पदाची निवडणूक आहे, सन्मानजनक जो त्यांनी फॉर्म भरलाय, तर मी ते सांगेन त्यांनी उद्या विथड्रॉ करावे आणि एकत्र काम करावं लोकांसाठी. असं तर माझं खुलं आव्हान राहील त्यांना. कुठेतरी फॉर्म विथड्रॉ करण्यावरती चर्चा होऊ नये, त्यासाठी हे सगळं अट्टहास चाललाय असं वाटतंय का तुम्हाला? ते शेवटी उद्या सभागृहामध्ये येणारच आहेत ना. हं. 1 वाजताची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याच्यासाठी सभागृहामध्ये 11च्या आसपास हे सगळे नगरसेवक येणार आहेत. दोन्ही बाजूची सगळे श्रेष्ठी येणार आहेत. तर मी तर सांगेन आपण गोडगुलाबीनी करू. आपली संस्कृती झालेली आहे वसई तालुक्याची. आणि ह्या संस्कृतीमध्ये आप्पांनी आजपर्यंत एवढं राजकारण केलं. परंतु निवडणूक संपलं का आप्पा समाजकारण करतात. कधी निवडणुकीनंतर राजकारण केलेलं आपण पाहिलं नाही. कुठल्याही पक्षाचा असेल, पदाधिकारी त्याचा कधी अवमान केला नाही. जी आजपर्यंत सरकारं बसली, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, उभाटा असेल किंवा बी-जे-पी असेल, त्या वेळेला जी लोकांच्या वसई तालुक्यातल्या जनतेसाठी जी आवश्यक भूमिका विकासाची जर ती मान्य करून घ्यायचं असेल, तर ज्याही गोष्टी करायला पाहिजे होत्या त्यावेळी समर्थन द्यायचं असेल, ते सुद्धा आपण त्या वेळेला त्या पक्षाच्या सरकारमध्ये असलेल्या लोकांना दिलेलं आहे. जेणेकरून माझ्या वसईच्या लोकांचा विकास होईल. आणि आताही मुख्यमंत्री आप्पांशी चांगले संबंध आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. आता दिवंगत अजितदादा हे तर आमचं एक खूप मोठं नुकसान हो. बहुजनचं झालेलं आहे असं मी मानतो. कारण आम्ही आप्पा, क्षितिजदादा, मी किंवा वसईचा कुठलाही पदाधिकारी जेव्हा त्यांच्याकडे आम्ही विकासाची कामं घेऊन जायचो, तेव्हा ते 100% या वसई तालुक्याला न्याय देण्याची भूमिका असायची. आताही आप्पांचं मध्ये 2 दिवसाअगोदर बोलणं झालं, जेव्हा हो. त्यांचं ॲक्सिडेंट झालं, तेव्हाही आप्पांनी सांगितलं, की दादांनी शब्द दिलेला आहे का आमची जी कामं आहेत, ती शेवटी लोकांची कामं आहेत. ती तुम्ही वैयक्तिक हे मागत नाही, तर आम्ही 100% तुम्हाला मदत करू. असे त्यांनी भूमिका घेतली. पण ते आमचं आता खूप मनाला चटका लावून जाणारी ती गोष्ट आहे का दादा जे सर्वसामान्यांना हवेसे वाटणारे, सर्वांसाठी काम करणारे ते आपल्यात नाहीत. त्याचं खूप वेदना आहेत. परंतु शेवटी सरकारमध्ये असलेले मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री त्यांचेही आप्पांशी चांगले संबंध आहेत आणि त्यांची विकासाची विजन आहे. हं. मध्यंतरी मुख्यमंत्री साहेब आले होते, देवेंद्र फडणवीस साहेब. त्यांनी सांगितलं की वसईसाठी आम्ही काय-काय नवीन योजना आणतो विकासाच्या. हो. तर आमचं त्यांना भेटणं होईलच. शेवटी सरकारच काही गोष्टी करू शकतो, त्या आम्ही त्यांच्या माध्यमातून करू आणि विश्वास आहे, का विकासाला कधी ते नाकारणार नाहीत. सर अजित पवार दिवंगत अजित पवार हे सेक्युलर नेता होते आणि त्याचबरोबर आता जी बहुजन विकास आघाडीची आयडिओलॉजी आहे, सेक्युलर आयडिओलॉजी आहे. परंतु ह्या सगळ्यामध्ये इतकी वर्ष ज्या दंगली घडून आल्या नाही वसई विरारमध्ये, नुकतंच जे आत्ताचे भावी नगरसेवक झाले आणि आता ते विरोधी पक्ष नेता पण झालेले आहेत, अशोक शेळके यांनी विधान केलं होतं अर्शद चौधरी यांच्या भावावरती. म्हणजे काही आक्षेपार्ह शब्द जे आहेत ते त्यांच्या कम्युनिटीसाठी वापरले आणि अर्शद चौधरी यांच्या जेव्हा भावांनी काही इशारे केले, आक्षेपार्ह इशारे केले प्रभू रामांच्या विषयी, त्यांनी माफी मागितली, सगळं काही झालं. त्यानंतर अशा प्रकारे जे आहेत ते उत्तर देणं, त्यांना मारू, त्यांना हे करू. मग कुठेतरी हे विषय वाढवण्याचे आणि त्यावर माफी पण मागण्यात आलेली नाहीये त्या समाजाकडून. तर काय सांगाल यावर? जी घटना घडली त्याचं समर्थन आम्ही कधी केलं नाही. नाही आप्पांनी केलं नाही, बहुजनच्या कुठल्याही नेत्यांनी. ती ॲक्शन भावनेच्या भरामध्ये केली, त्यांनी काय केली, पण ती चुकीची होती. त्याचं समर्थन कधी केलं नाही. पण ज्यावेळेला ही गोष्ट लक्षात आली, तेव्हा हर्षद चौधरीने स्वतः माफी मागितलेली आहे त्या घटनेची. आणि हे नाही व्हायला पाहिजे होतं. परंतु एक गोष्ट जेव्हा घडली अनावधानाने, ती चुकीची माफी पण मागितली त्यांनी. मग त्याच्यावर पुन्हा ज्या पद्धतीने काही समोरच्या हो. व्यक्तींनी
वक्तव्य केली. हे वसई तालुक्याला न शोभणारी अशी गोष्ट आहे. ही वसई तालुक्यामध्ये बहुआयामिक लोकं इथे राहतात. विविध प्रांतातून आलेली, विविध धर्माचे लोकं इथे राहतात. आता इथे आलेला माणूस हा स्थानिकच झाला. शेवटी आपल्या नगरामध्ये आला तो नगरवासी झाला. मतदानाचा अधिकार मिळाला त्याला. त्याला त्याचं ओळखपत्र मिळालं. त्याचं आधार कार्ड इथलं आहे. सगळ्या गोष्टी इथे झाल्या. रहिवासी झाले. पाणी पुरवठा भरतात, घरपट्टी भरतात. सगळ्या सुविधा त्यांना इथे मिळतात. त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय. कारण आपलं नागरीकरण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे ॲबनॉर्मल पद्धतीने का 250% जगामध्ये अशी लोकसंख्या कुठेच वाढलेली नाही. जी आपल्याकडे वाढलेली आहे. तर शेवटी आपला जो रोल काय आहे लोकप्रतिनिधी म्हणून, की लोकांना न्याय देणं, लोकांचं विकासाची भूमिका ठेवणं आणि त्यांना विकासामध्ये समाविष्ट करून त्यांच्याकडे नवीन-नवीन काही संकल्पना राबवणं. काही गोष्टी आहेत, ज्या विकासासाठी, शहराच्या विकासासाठी लोकांना त्याचा डायरेक्ट लाभ कसा होईल, म्हणजे रस्ते आहेत, उड्डाणपूल आहेत. आता पाणी आप्पांनी आणलेलं आहे, हो. जे 450 एम-एल-डी त्याचं वितरण व्यवस्थित झालं पाहिजे. त्याचं नियोजन करावं लागणार आहे. प्लस 450 एम-एल-डी, 500 एम-एल-डी जे अपकमिंग आहे, त्याचे महानगरपालिकेने पैसे भरलेले आहेत. जे सरकारने न भरता महानगरपालिकेने भरलेत. तर ते पाणी आपल्याला येणाऱ्या भविष्यामध्ये ते 50 वर्षे पुरेल एवढं पाणी आप्पांनी आमच्या त्या पिरियडमध्ये प्रोव्हिजन केलेलं आहे. तर ह्या गोष्टीसाठी एकत्र आलं पाहिजे आपण. काहीतरी एक जातीय हे रंग द्यायचा एखाद्या गोष्टीला, तर त्याच्यापेक्षा विकासाला रंग आपण दिला आणि तालुका एक विविध रंगाने असं जर उजळवला आपण सर्वांनी मिळून, तर निश्चित एक मॉडेल तयार होईल नक्की. महाराष्ट्रामध्ये. सर शेवटच्या प्रश्नाकडे जाईन. महापौर उद्या स्थापन होत आहेत आणि महापौरासाठी निवडणुकी उद्या 1 वाजताची प्रक्रिया सुरू होणार आहे. बहुजन विकास आघाडीकडून कोणत्या चेहऱ्यावर शिक्कामोर्तब म्हणजे मनातला महापौर कोण? काय सांगाल? कसं आहे, वसई तालुका किंवा बहुजन विकास आघाडीमध्ये महापौर कोण होणार आहे? हा सर्वांसाठी असणार आहे. सर्वसमावेशक असणार आहे. आणि आजपर्यंत आप्पांनी बघा, कुठल्या जातीला, धर्माला असं प्रेरित होऊन कधी नाही केलं. जो काम करणार आहे, म्हणजे प्रवीण शेट्टी साहेब त्यांना महापौर केलं. रुपेश जाधव जे दलित समाजामधून होते, परंतु ओपन जागेवर त्यांना महापौर केलं. मी स्वतः आदिवासी समाजाचे असताना वसई तालुक्याची तेव्हा मोठी पंचायत समिती होती. हो. जनरल जागेवर सभापती म्हणून मला बसवलं. परंतु आणि इतर सगीरबाईंना मुसलमान समाजाचे बसवलं. किंवा नगरपालिका असताना नगराध्यक्ष राजू श्रीराव मॅडम किंवा प्रकाश जुमा रॉडेस जे कॅथलिक समाजाचे आहेत, असे अनेक उत्तर भारतीय समाजाची लोकांना इथे प्रतिनिधित्व दिलं. शेवटी कसं आहे, लोकांना आवडणारा, लोकांमध्ये जाऊन काम करणारा कार्यकर्ता लागतो आणि बहुजनमध्ये सगळे असेच आहे. बहुजनमध्ये असेच आहेत, जे काही नगरसेवक आमची जी होऊन गेले सुरुवातीला, मी महानगरपालिका असताना, नगरपालिका असताना, ते काही नगरसेवक 40च्या आसपास आमचे निवडून आलेले आहेत. प्लस जे इतर आहेत, ते सुद्धा कार्यकर्त्यांमधूनच निवडून आलेले आहेत. का ज्यांनी अनेक वर्ष इथे ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा आमचे पक्ष संघटनेचे कार्यकर्ते असतील, अशा लोकांना तिकीट दिलं. आम्ही बाहेरच्या लोकांना आयात करून तिकीट दिलेली नाहीत. एखाद दुसरा अपवाद सोडला तर. परंतु ते अनुभवीच आहेत. का ज्यांनी लोकांमध्ये जाऊन काम केलं. त्यापैकी जे फॉर्म भरलेत ना, ते सगळे चांगले आहेत. अजून भाई आपले आहेत. त्यांनी महापौर पदासाठी फॉर्म भरलेला आहे. प्लस आमचे प्रफुल्ल साने साहेब आहेत. का त्यांनी पाण्यासाठी खूप चांगलं काम केलेलं आहे. नाही, बेटाबोईंनी उपमहापौरसाठी भरलेलं आहे किंवा आमची ते निषाद चोरगे आहेत, त्यांनी फॉर्म भरलेला आहे. तिघांपैकी कोणतरी होईल. आणि उपमहापौरसाठी 2 अर्ज आहेत आपल्याकडे. कन्हैया भोईर आहेत आणि मार्शल लोपेस. तर मार्शल लोपेस सर्वात हायेस्ट मतं निवडून आले. सेकंड नंबरला बेटा भोईर आहेत. म्हणजे कमतरता कोणाच्यातच नाही. सगळे आपले अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारे हे उमेदवार आहेत. आता उद्या आहे, त्याच्यामध्ये कोणतरी होईल, पण तो बहुजन विकास आघाडीचा होईल. आणि निश्चितपणे का जो 24/7 लोकांसाठी काम करेल, पूर्ण विभागामध्ये, तालुक्यामध्ये आणि तालुक्याच्या बाहेर सुद्धा. शेवटी बहुजन विकास आघाडीची सत्ता महानगरपालिकेमध्ये बसणं म्हणजे फक्त महानगरपालिकापुरते मर्यादित नाही. शेवटी इथे काम करणारी मंडळी जी आहे, इथे येणारी, ह्या पालघर जिल्ह्यातील तमाम गोरगरीब जनता इथे कामधंद्यासाठी येते, रोजगारासाठी येते, वास्तव्यासाठी येते. तर त्यांची सुद्धा जबाबदारी ही आपलीच आहे. आणि ह्या पद्धतीने आपण आजपर्यंत जे काम केलं, म्हणून ह्या महानगरपालिकेचे दोन्ही पदाधिकारी जे होतील, ते अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांमध्ये जातील, एवढं तुम्हाला मी ठामपणे सांगतो. धन्यवाद सर.
जसं की आपण पाहिलं की ऑपरेशन लोटसची चर्चा होत असतानाच आता कुठे ते ऑपरेशन विसल होईल यासाठी जे आहे ते नगरसेवकांची पळवापळी खरंच सुरू आहे, की नगरसेवक आपापल्या सेलिब्रेशन्ससाठी तिकडे गेलेले आहेत. कारण गेल्या काही दिवसांमध्येच भाजपाच्या 2 चांगल्या मोठ्या पदाधिकाऱ्यांचे वाढदिवस होते. त्यामुळे त्यांचे ते उत्सव होते, की त्या उत्साह होता, सेलिब्रेशन होतं हे सांगता येत नाहीये. परंतु पळवापळवी होते, यावर चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत. पाहण्यासारखं असेल उद्या महापौर पदाची निवड कशाप्रकारे होते. 1 वाजता प्रक्रिया सुरू होणार आहे आणि बहुजन विकास आघाडीचं ठाम म्हणणं आहे, महापौर तर बसणारच आणि बहुजन विकास आघाडीचाच बसणार. त्यामुळे पाहण्यासारखं असेल येणाऱ्या काळामध्ये जर आज नगरसेवक लपवले जात आहेत, तर पुढे ते पक्षप्रवेश करणार नाहीत. यावर काय गॅरंटी आहे? असं देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. पाहण्यासारखं असेल येणाऱ्या काळात वसई विरारमध्ये राजकारण कशाप्रकारे बदलतं. धन्यवाद.